नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत. कुत्रा या प्राण्याच्या चावल्यामुळे रेबीजचा प्रसार होतो. सर्व प्रौढ व्यक्तीचे दर मिनिटाला हृदयाचे 72 ठोके पडतात. तंबाखूमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे निकोटीन हे घातक रसायन असते. सर्व प्रौढ व्यक्तींच्या दर मिनिटाला किती ठोके पडतात? तर 72 ठोके पडतात. अल्फ्रेड नोबल यांनी डायनामाइटचा आविष्कार केला. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल का डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? तर अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने केला. MKS पद्धतीमध्ये चाल या भौतिक राशीचे मीटर सेकंद हे एकक आहे. मॅग्नेटाइटमध्ये लोहाचे सर्वात जास्त प्रमाण असते. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल का मॅग्नेटाइटमध्ये लोहाचे सर्वात जास्त प्रमाण असते? तर हो, असते. क्लोरोक्विन हे औषध हिवतापावर उपयुक्त आहे. लीडर म्हणजे लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सहनियंत्रण करणारे तंत्र होय. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट हे नायक्रोम धातूचे बनवलेले असतात. इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट हे कुठल्या धातूपासून बनवलेले असतात? तर नायक्रोम या धातूपासून बनवलेले असतात. ग्रामीण लोकांसाठी जैविक वायू ऊर्जा स्रोत सर्वात सुलभ आणि स्वस्त इंधन आहे. सध्याच्या लॅटिन पद्धतीवर आधारित द्विनामनिर्देशन पद्धती विकसित करण्याचे श्रेय कुठल्या शास्त्रज्ञाला जाते? तर कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाला जाते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत. कृत्रिमरीतीने तयार केलेल्या चामड्याला रेक्झिन म्हणतात. ते सेल्युलोजपासून बनवतात. तर कृत्रिमरीतीने तयार केलेल्या चामड्याला काय म्हणतात? रेक्झिन. आणि रेक्झिन हे कशापासून तयार होतं? तर सेल्युलोज यापासून बनवतात. लक्षात घ्या. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त घोषित केलेले आहे. कधी केले? तर 2014 या साली केलेले. लक्षात घ्या. रक्ताचे एकूण 4 गट असतात. तर ते कुठले? A, B, AB आणि O असे 4 प्रकारचे रक्ताचे गट पडतात. वातावरणाचा दाब बॅरोमीटर या तंत्राने मोजतात. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कुठले यंत्र वापरतात? तर कुठलं? बॅरोमीटर हे वापरतात. आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 या वायूचा उपयोग केला जातो. विषमज्वर क्लोरोमायसेटिन या औषधामुळे बरा होतो. विषमज्वर कोणत्या औषधामुळे बरा होतो? तर क्लोरोमायसेटिन या औषधामुळे बरा होतो. लक्षात घ्या. अंतर्वक्र आरशाच्या समोर केंद्रावर एक वस्तू ठेवल्यास तिची प्रतिमा वस्तूपेक्षा लहान तयार होते. अंतर्वक्र आरशाचं अंतर कुठलं असतं? तर ऋण असतं. त्यामुळे त्याच्यासमोर जी वस्तू ठेवली जाते ती प्रतिमा वस्तूपेक्षा लहान तयार होते. लक्षात घ्या. सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या घटकांना सौर घट म्हणतात. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केला जातो. म्हणजे त्याला आपण खाण्याचा सोडा असं म्हटलं जातं बरं का मित्रांनो. नॅनो तंत्रज्ञानामुळे वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी नॅनोमीटर हे स्केल वापरतात. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत. भरपूर प्रमाणात जीवनसत्व अ देणारा पदार्थ कुठला आहे? तर गाजर. गाजर या पदार्थातून सर्वात जास्त अ जीवनसत्व आपल्याला मिळतं. ते कशासाठी चांगलं असतं? तर आपल्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी चांगलं असतं. तापमापीमध्ये पारा हा धातू वापरतात. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, तापमापीमध्ये कुठल्या प्रकारचा धातू वापरला जातो? तर पारा हा धातू वापरतात. ॲसिटिलीन सॉलिसिलिक ॲसिड ॲस्पिरिन असं म्हटलं जातं. त्यानंतर वटवाघूळ हा पक्षी वर्गातील सस्तन प्राणी आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाईल, पक्षी वर्गातील सस्तन प्राणी कुठला? तर वटवाघूळ हा आहे. लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.